500 रुपये घ्या. बाकीचे उद्या पूर्ण फायनल काम झालं. काय मालक इतकं काम केलं आम्ही, केलं तर आमचं काम राहिलं ना त्याच्याकडे, तुमच्याकडे काही त्याच्या हाताला बघा किती गट्टे पडले रे. गट्ट्या पडत तुमचे पैसे देणार मेहनतीचे मी कधी देणार? मेहनतीचे उद्या मालकाने बी दिले नाही मला पैसे. उद्या भेटतील का? उद्या पुरे फायनल. संघर्ष तू काय कर, साखर पत्ती तेल नी गहू मी आणतो राशनचे कोणाकोण तरी वेगळे स्वयंपाक करू. ते अण्णा बी उपाशी आहे, तू उपाशी आहे, मी उपाशी आहे, आणि आपली ताई बी उपाशी आहे, आणि आई पण उपाशी आहे. असं तिने कोणच चपात्या खाल्ल्या. पैशाचं काय करतो मी, तेल बिल आणतो आणि पहिला आता काकाकडे जातो आणि काकीकडे जातो. त्याच्याकडून गहू ज्वारी तांदूळ बिंदूळ भेटले तर घेऊन येतो. तू येतो घरी माझ्या संग तिथं याच्या माझ्यासोबत तिथं का घरी जातो? नाही तर घरी जातो. मग मी जातो एकटा, तू जाय. भैया मम्मी आहे का? मम्मी शेतात गेली. बरं बरं, मग तुमच्या इथं बी काम नाही भेटत वाटतंय मला. सांग मम्मीला ताई आलत्या म्हणून. बरं येऊ का मग? आजी तुमच्या इथं शिवण काम होतं ना तुमच्या सुनाच्या इथं? आली दुसरी बाई आली. असं आहे का? मग काम नाही तुमच्याकडे? काम नाही आता माझ्या. बरं बरं, तो म्हणायला पाहिजे होतं ना मला याचं. हो ना, मग मी त्याच्यामुळे आलते, मला हाय का कसं बघावा. बरं येते मग, येऊ का? काका मला थोडे गहू तांदूळ ज्वारी पाहिजे होती, देता का? बर, काही अडचण आहे का? हो ना, अडचण आहे. बर 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 बर, चालेल, बघतो मी, देतो. थांबूक पाहिजे. हा थांब ना. इकडे ये बरं. काय? ते योगेशला गहू तांदूळ राशन पाणी लागत होतं बघा. इथून काय ह्या बाळूतून पडाले काय फुकट वाटायला आला त्याला? ते योग्य काम करतात का मी त्याची त्याला? इथं काय किरापत आहे काय यायची द्यायला गहू तांदूळ काय नाही भेटणार, आणि तुम्ही दिलं तर बघा मग. आणि ते अडचण असते प्रत्येकाची. अहो तुम्ही ऐकत का नाही? मी तुम्हाला सांगितलं नाही द्यायचं, त्याला करू द्या काय करायचं ते, बिलकुल द्यायचं नाही. आपल्याला आपल्याच माणसाला मदत करावं लागेल ना. आपला माणूस असं करून त्याला त्याचं काम करता येत नाही का? त्याला देवाला हातपाय दिले नाही का? अजिबात द्यायचं नाही. तुम्ही जर दिलं तर बघा. एवढी वेळ नाही नाही म्हटलं ना, ऐकतच नाही. त्याला काही काम नाही, जे येऊन मागत राहतो. हे माणसाला कोणी गोड बोलले की लगेच येऊन जातो. फक्त देव के सदा मग काढतो त्याला.